नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक कर्जा संदर्भात एक नवीन माहिती समोर येत आहे. शेतकऱ्यांना जे काही पीक कर्जावरचं व्याज आहे, त्या व्याजासंदर्भात एक नवीन माहिती समोर आली आणि ती माहिती काय आहे, तर शेतकऱ्यांना जे काही पीक कर्ज मिळतं ते किती टक्के व्याजदराने मिळतं, त्याच्यावर राज्य शासन आता शेतकऱ्यांना सूट देणार असल्याचं इथे समजतंय. पण याची काही बातमी आपण अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करत जा, शेअर करत जा. राज्य शासनाने 2006-07 सालापासून शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायला जे काही 3 लाखांपर्यंतच्या मुदतीचं पीक कर्ज देत आहे. त्याच्यानंतर ग्रामीण बँकांनी देखील 2013 सालापासून शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायला सुरुवात केली. पण याचा जो काही व्याजदर होता, हा व्याजदर 6% दराने शेतकऱ्यांना देण्यात येतं. पण आता राज्य शासनाच्या सांगितलं की 6% देऊ, पण बँकांनी सांगितलं की याच्या व्याजदरामध्ये वाढ करावी लागणार आहे. म्हणजे 6% दरावरनं ते 7% दरापर्यंत ते पोहोचणार आहे. मग याच्यामध्ये राज्य शासनाने बँकांना किंवा आरबीआयला काय सांगितलं की जो काही 1% आहे, त्या 1%चा जो काही फरक असणार आहे, तो 1% फरक राज्य शासन बेअर करणार. म्हणजे राज्य शासन तो काही 1%चा जो काही फरक आहे, तो राज्य शासन देणार. आणि याच्यासाठी जवळपास अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात देखील आली आहे. 100 कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना कुठलाही नुकसान इथे होऊ नये, म्हणूनच ही अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. आता या वर्षासाठी 2026-27 साठी जे काही पीक कर्ज देण्यात येणार आहे, जून महिन्यापासून पीक कर्ज वाटपायला सुरुवात होते. याच्यासाठी देखील 79 कोटी रुपयांचा निधी आत्ता राखीव ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचा जो काही कर्ज असणार आहे आणि कर्जावरचं जे काही व्याज आहे, ते व्याज आधी जेवढं होतं तेवढं शेतकऱ्यांना पे करावं लागणार आहे. मित्रांनो, धन्यवाद.